जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे. स्वर्गीय मातोश्री बनोबाई सोमाजी परकडे या माऊलीच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांचे सुपुत्र ज्ञानदेवराव, पुन्हा खासूबाई आप्पासाहेब गोपणे यांच्या वतीनं आमचे आळंदीचे विठ्ठल महाराज जाधव यांच्या माध्यमातून मिळालेल्या निमंत्रणामुळे खूप वर्षानंतर फलटण तालुक्यातल्या लोकांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना वंदन. विठ्ठल महाराजापासून सर्व गायनाचार्य त्यांनाही वंदन. इकडचे सर्व टाळकरी महाराज, विनयकरी, भालदार, चोपदार, छोटे छोटे साधक, इकडचे छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी आणि त्यांची संस्था, या सर्वांना वंदन करतो. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि बरकडे परिवाराचे नाते गोते, या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल 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 हरे विठ्ठल महाराज की जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय. धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी. तया कुळाचा उद्धार, प्रसवली तया कुळाचा तो तरे निर्धार नामामरे, तो तरे निर्धार नामामरे, तो तरे निर्धार तोतरे निर्धार नामामने. नारायण गाय नारायण ध्याय, नारायण गाय नारायण ध्याय. धन्यताची माय प्रसवली, धन्यताची माय प्रसवली, धन्यताची माय प्रसवली, धन्यताची
आलो धन्य महाराज जन्मले संसारी 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 जिधाते अंतरी नारायण जिधाते अंतरी नारायण नारायण गाज नारायण धाय नारायण गाय नारायण दाय जे ध्याती अंतरी नारायण जे ध्याती अंतरी नारायण 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 गाय नारायण ध्याय नारायण गाय नारायण ध्याय धन्यताची माज प्रसवली धन्यताची माज धन्यताची माय प्रसवली धन्यताची माय प्रसवली प्रसवले धन्यताची माज धन्यताची माज प्रसव धन्यताची माय धन्यताची माय धन्यताची माय प्रसवली धन्यताची माज धन्यताची 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 माय प्रसवन धन्यताची माय प्रसवन धन्यताची माय धन्यताची माय प्रसवली धन्यताची माय प्रसवली धन्यताची माय 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 प्रसवली
त्याची माय धन्य त्याची माय प्रसवली धन्य त्याची माय प्रसवली धन्यताची माया नारायण गाय नारायण गाय नारायण गाय गाय नारायण प्रसवली पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची पंचपादाने कथेचा विस्तार पंचपादाने कथेचा विस्तार पंचपादाने कथेचा विस्तार पंचपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज दयाचे पायी माझे दैवत दयाचे पायी माझे दैवत दयाचे पायी माझे दैवत दयाचे पायी माझे दैवत धरोनी चित्त धरोना करोड चित्त धरोना करोड चित्त धरोना ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरिणी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराचे या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारदाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण जांजने पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते दया माहे दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत दया माहे दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंगभूमिका नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका ताळ मृदंग श्रोते ताळ मृदंग श्रोते ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा माझे दंडवत मया माझे दंडवत दया माझे दंडवत मया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा 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 ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याते अंतरी नारायणा
नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवले. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवंताचे युगान युगीचे लाडके प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराजांचा. अभंगावर बोलण्यापूर्वी कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे. स्वर्गीय मातोश्री बनोबाई सोमाजी बरकडे या माऊलीच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांचे सुपुत्र ज्ञानदेवराव, पुन्हा खासूबाई आप्पासाहेब गोपणे यांच्या वतीनं आमचे आळंदीचे विठ्ठल महाराज जाधव यांच्या माध्यमातून मिळालेल्या निमंत्रणामुळे खूप वर्षानंतर फलटण तालुक्यातल्या लोकांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना वंदन. विठ्ठल महाराजापासून सर्व गायनाचार्य त्यांनाही वंदन. इकडचे सर्व टाळकरी महाराज, विनयकरी, भालदार, चोपदार, छोटे छोटे साधक, इकडचे छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी आणि त्यांची संस्था, या सर्वांना वंदन करतो. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि बरकडे परिवाराचे नाते गोते, या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल 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 हरी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की. ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू ठरलेला आहे. मरणाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही. बाकी कुठेही वशिला लावा तुम्ही, इथं नाही चालत. अरे मातुलो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजयः. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता आणि भगवान कृष्णासारखा मामा, तरी त्याचाही भाचा अभिमन्यू मेला. भगवान कृष्ण ज्याचा मामा होता त्याचा भाचा मेला, तर आमचा मामा माजी ग्रामपंचायत सदस्य काही छाती काढण्यात अर्थ ऐकाले का? मातुलो यस्य गोविंदम. देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, जगन्माता सीता ज्याची सून आहे, ब्रह्मांडाचा धनी श्रीरामचंद्र ज्याचा पुत्र आहे, त्या दशरथाचा विचार करा. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. अरे 4 पुत्राचा बाप राजा दशरथ रात्री 12ला मेला. पाणी सुमंत प्रधानानं पाजलं, पाणी पाजायला पोर नाही. मग भगवंताच्या बापाची ही अवस्था, तर आपल्या पप्पाचा हिशोब कशात लावता? आएगा सो जाएगा. राजा रंक फकीर कोणी असू द्या, पीर मर गए पैगंबर मर गए, मर गए हकीम रोगी. पीर मर गए पैगंबर मर गए, मर गए हकीम रोगी. पीर मर गए पैगंबर मर गए, मर गए हकीम रोगी. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 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 जब तड़ाका में तू क्या जाने लड़का में, चमका जब तड़ाका में तू क्या जाने लड़का में. चमका जब तड़ाका में
मर गए जिंदा जोगी पीर मर गए पैगंबर मर गए मर गए हकीम रोगी जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जो पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी जपे तपे सन्यासी मर गए जिंदा जोगी तीन लोग पर छत्र विराजे लूटा कुंज बिहारी कहत कबीरा सोने मर गए रहत कौन विचार येथे नाही उरो आले अवतार विठ्ठला ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात. घरी गेल्यावर हिशोब लावा. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात अमृत पिणारे 14 मरतात इंद्र, तर चहा पिणारे किती मरतील? आएगा सो जाएगा, उपजे ते नासे, ठरलेलं आहे. म्हणायचं असते मराठीमध्ये मरण आलं मरण आलं मरण. अरे मरण येतच नाही भाऊ, मरण आहे तिथंच आहे. आम्ही मरणापर्यंत जात असतो. ही मराठी भाषा आहे. साताऱ्याहून यशजन करीत 3-3.5 तासांनी यष्टी पंढरीत पोचली, थांबली, मग आतले एकमेकाला उतरा पाटील पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे साताऱ्याहून गेलं, 3.5 तास गेलं आणि तिथं गेल्यावर पुन्हा म्हणतं पंढरपूर आलं. तसंच मरण आलं म्हणायचं आहे, येतच नाही. ते 2030लाच आहे. आमचा जन्म 1950चा आहे. आम्ही 80 वर्षे वाटचाल करून 30 पर्यंत गेलो, 30-50 कडे नाही आलं. म्हणायचं असते मरण आलं. आपण दररोज चाललो विठ्ठलराव ते मरणाकडे, आपल्या लक्षात येत नाही. कारण जीवन ही नदी आहे. नदी शब्द आला की उगम आणि संगम ठरलेला आहे. या 4 गोष्टी पहा. नदीचा उगम असतो, तिचं मिलन असते, नदीला 2 काठ असतात, नदीमध्ये पाणी असते. ह्या 4 गोष्टीमध्ये सगळे तुमच्या लक्षात आणून देतो. जीवन ही नदी उगम पावते ते जन्मरूपी पर्वतावर, जाऊन मिळते मरणरूपी समुद्राला. मरण हा समुद्र आहे, जन्म हा पहाड आहे, जीवन ही नदी आहे. सुख आणि दुःख त्या नदीचे 2 काठ. सुखश्चानंतरम दुःख, दुःखश्चानंतरम सुख. म्हणून दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापायच्या आहे, त्याचंच नाव जीवन आहे. कळविण्यात आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, सहकुटुंब सहपरिवार आपण बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. नाईलाजानं छापावं लागतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना देवाज्ञा झाली, आपण 10व्याला यावं. हे दोन्ही घडतं ज्याच्यात, त्याला जीवन म्हटलं जातं. सकाळी 8:30 वाजता पांढऱ्या कापडामध्ये गुंडाळलेलं प्रेत चौघांनी खांद्यावर घेतलं, पुढचं मडकं धरून चाललंय. मागचा समाज रडत निघाला, राम बोलो भाई राम, राम नाम सत है सत बिना गत नाही. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30 वाजता एक नवरदेव घोड्यावर बसतून डीजेच्या तालावर तरणे बाण पोर डिस्को असतात. असं जीवन आहे. उधर कोई रो रहा, इधर कोई गा रहा, उधर एक जनेजा उठा जा रहा, इधर एक दूल्हा घोडे चढ रहा. सुख आणि दुःख या जीवनरूपी नदीचे 2 काठ आहे. जन्म हा पहाड आहे, तिथून उगम पावली मिळणार आहे मरणरूपी समुद्राला. आणि त्या नदीमध्ये आयुष्य हे पाणी आहे. लक्षात आलं ना? आणि ते अखंड चाललेलं आहे. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य आहे पायुष जात आहे पहा. काळ जपत से महाकाळ जपत से काळ जपत से महाकाळ जपत से महा. स्वहिताचा घोर बहा, स्वहिताचा घोर बहा, स्वहिताचा घोर बहा, स्वहिताचा घोर
वहा ध्यानी रहा श्री हरीचा श्री हरीचा ध्यानी रहा श्री हरीचा श्री हरीचा धनदारा पुत्र जन 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 आयुष्यात आहे पहा काळ जपत से महा स्वहिताचा घोर महा ध्यानी रहा श्री हरीचा जपत से स्वहिताचा ज्ञानी रहा श्री हरीचा आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महास्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. आणि म्हणून सर्व विसरला तरी चालेल, दोन गोष्टीचा विसर पडू देऊ नका. एक मरणाला विसरू नका आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरू नका. तो बातों की याद रख जो चाहे कल्याण, नारायण निज मौत कौर दू जो श्री भगवान. आम्ही सर्व आठवतो विठ्ठलराव, एवढंच विसरतो. मरणालाही विसरतो आणि परमेश्वरालाही विसरतो. पण एक लक्षात ठेवा, आम्ही जरी मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावरचा जो प्रमुख आहे ना, तो आपल्याला नाही विसरला. बस एवढं लक्षात. तुम्ही बँकेचा हप्ता भरायचा विसरला, पण तिथला मॅनेजर नाही विसरला. तो नोटीस पाठवतोच. तशी मरणाची पहिली नोटीस येत असते. कानाजवळचं केस पांढरं झालं समजायचं मरणाची नोटीस आली. फक्त ती वाचता आली पाहिजे. ती नोटीस राजा दशरथानं वाचली. सकाळी आंघोळ केली राजानं, कपडे केले, डोक्यात मुकुट घातला आणि जेव्हा आरशात बघितलं, राजाला दोन गोष्टी दिसल्या. मुकुट वाकडा दिसला आणि केस कानाजवळचं पांढर. राय सुभाय मुकुर करलीना पदन बिलो की मुकुट समकेना श्रवण समीप भये सिद्धे सावन वंसव पडता संसवे साराय सुभाय मुकुर करलीना. श्रवण समीप भय सित केसा. एक केस राजा दशरथाला कानाजवळचं पांढरं दिसलं. राजाच्या लक्षात आलं, मरणाची सूचना मिळाली. आता रामाच्या ताब्यात राज्य द्यावं आणि आपलं हरिहरी चिंतन करत बसावं. एकच केस पांढरं झालं राजा दशरथाच्या कानाजवळचं. रामाच्या ताब्यात राज्य द्यायला तयार झाला. आमच्या बापाचं एकही काळ राहत नाही तरी मुलाच्या विरुद्ध भांडण कोर्टात चालतंय. नोटीस त्यांनी वाचली. संत सदा उपदेश बतावत केस शीस सब सेत भय है तू अजहू ममता नहीं छांडत मौतहू आए संदेश दय है. मृत्यूची भेटी जवळी आली, भेटी जवळी आली, मृत्यूची भेटी जवळी आली. जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली, मृत्यूची भेटी जवळी आली. जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली, मृत्यूची भेटी जवळी आली. जरा
कर्णमुळे सांगू आली गोष्टी मृत्यूची भेटी जवळी आली. म्हणून पहिली गोष्ट मरण विसरू नका. आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणारा परमेश्वर विसरू नका. आणि एक लक्षात ठेवा, आम्ही जरी परमेश्वराला विसरलो तरी परमेश्वर मात्र आपल्याला विसरला नाही. कशावरून? रोज आम्ही सकाळी झोपेतून जाग होतो ना, यावरून. अरे तो जर विसरला तर आपल्याला जाग येणार नाही. फार तर शेजारची माणसं पाटील उशिरा उठतंय म्हणून 9 पर्यंत तुमची वाट पाहतील, मग 9:30ला तुमच्या नाकाला कापूस लावतील. कापूस उडाला नाही मग तयारी सुरू करतील. 5 मन सरपण, बांबू, सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हार बुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळासह. पण रोज सकाळी आपल्याला जाग येते याचं कारण आहे परमेश्वर आपल्याला विसरला नाही. डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हार साकतो, मधुरई वाच्याने बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप सुके फिरून उठतो, ही ईश्वराची दया. विठ्ठल 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 विठ्ठल. बस. दोन्ही प्रश्न संतांनी विचारले याचं कारण आम्ही 2 गोष्टी विसरलो. पहिली, मरणाची कार्य नाही आठवण. हा एक प्रश्न का विचारला? मरणाला विसरलो म्हणून. अरे 7च दिवसामध्ये राजा परीक्षितीला मुक्ती मिळाली. मरण डोळ्यापुढे ठेवून केलेलं श्रवण हे त्याचं उत्तर आहे. राजा परीक्षितीचं मरण जाहीर झालं. 7 दिवसात राजा परीक्षिती मरणार आणि मरण डोळ्यापुढे ठेवून राजा परीक्षितीचं भागवत श्रवण चाललंय. आज 1 दिवस संपला, 6 राहिले. आता दुसरा संपला, 5 राहिले. तिसरा संपला, 4च राहिले. असं मरण डोळ्यापुढे ठेवून श्रवण चाललं होतं. म्हणून 7 दिवसात मुक्ती. आम्ही 70 वर्षे गेले श्रवण करण्यात तरी अजिबात परिणाम नाही का? त्यांनी मरण डोळ्यापुढे ठेवलं आणि आम्ही मरण विसरलो. 2 मध्ये हा फरक आहे. श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली त्यासी का? तो मरण डोळ्यापुढे ठेवून श्रवण करीत होता. आणि एकदा मरण डोळ्यापुढे असलं ना तर सगळे भोग तुच्छ वाटतात. शेतकऱ्याच्या घरात उंदीर झाले म्हणजे विठ्ठल शेतकरी पिंजरा आणतो भाऊ फलटणून, त्याच्या शेंगादाणे ठेवतो. रात्री पिंजऱ्याचं दार उघडं, त्याच्यात उंदीर शिरला की उंदराचाच हादरा बसून दार बंद झालं. उंदीर शेंगादाण्याला तोंड लावत नाही का? निर्जला एकादशी आहे का त्याला? अरे शेंगादाणे खाण्यासाठी आत गेला, आता का खात नाही? आता दार बंद झाल्यानं उंदराला शेंगादाणे दिसत नाही, मरण दिसतं. तसं मरण पुढे दिसल्यावर गुलाबजाम गोड वाटत नाही. मी परीक्षितीसाठी सांगतो. ते 7 दिवस, इथं 70 वर्षे झाले अजिबात. म्हणून मरण पहिली गोष्ट, मरणाला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट परमेश्वराला. 2 बातों की याद रख जो चाहे कल्याण, निज मौत कर दू जो श्री भगवान. आपण तिकडेच निघालो. मरण प्रत्येकाला ठरलेला आहे. देहाधिक संसारे हा शब्द आहे विठ्ठलराव. संसार कशाला म्हणतात? सम्यक सरती इति संसार. हा चांगल्या प्रकारचं सरकणं ज्याच्यात आहे त्याचं नाव संसार आहे. देहाला संसार का म्हटलं? अवस्थेच्या दृष्टीनं जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते आणि विनश्यती. या अवस्थेच्या दृष्टीनं आपलं सरकणं चाललेलं आहे. म्हणून बाळपणी शरीर असतं तसं तारुण्यात नसतं, आणि तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नसतं. बाळपणे कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरं पान, हातात खुळखुळा काजळ्याचा टिळा, नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. आता इमानदारीने सांगा, असं कोणी म्हणते का? आजोबा काय कायम घायचंच असतं बा तुम्ही? काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग जा फलटणला. अरे कुठली पप्पी? म्हातारी नाही, थोबाड पा. आता पप्पी कुठली? कैसा विपरीत झाला तोच देह नव्हे तुझा.
तोची देह म्हणजे ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते, आता तो जर्शीच्या गोठ्यात पडला, त्याला चहा कोणी देत नाही. विपरिणामात आहे. आपण या दृष्टीने विचार करा, हे सरकणंच आहे, अवस्थेच्या दृष्टीने सरकणं आहे. दुसरं एक सरकणं सर्वांना पाठ आहे. आजा मेला पण जा मेला, आजा मेला पण जा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पण जा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाबा बसला गेला. आजा मेला पंजा मेला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, बयाले मोठे. उठा उठा जागा पाठी. आजा मेला पण जा मेला, बाप मसला गेला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. आजा मेला पंजा मेला, बाप बसला गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. आजा मेला पणजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. सरकणं याचं नाव संसार आहे. ओत प्रोत भरलेलं दुःख ज्याच्यात आहे, पण त्याच्यातही बरं का विठ्ठलराव, पहिल्या क्रमांकाचं दुःख आहे संसारात आईचं जाणं. हे लक्षात ठेव. माय मरण पावली, समजायचं सुखाचा समुद्र आटला. जगातलं प्रेम संपलं ज्याची आई वारली. कौंसी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. आपली माय मरण पावली म्हणजे गावातल्या सगळ्या महिला रडणाऱ्या मुलाची समजूत काढतात. हे चित्र पाहिलंय तुम्ही. दादा रडू नको, राजा रडू नको, बाळा रडू नको रे, मी तुझ्या आई सारखीच आहे. अरे आई सारखी आहे भाऊ, आई नाही. आपली आई अशिक्षित असू द्या, भोळी बाबडी असू द्या, दिसायला कुरूप असू द्या, काळी सावळी असू द्या, पण तिच्या प्रेमाची सर रंभेला येणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून जैसी तैसी माय बरी, जैसी तैसी माय बरी, जैसी तैसी माय बरी, जैसी तैसी माय बरी. माय मानल्या त्या, मानये रे मानल्या त्या, माय मागण्याचा, मानाई मागण्याचा, मानाई मागण्याचा, मानाई मागण्याचा. जैसी तैसी माय बरी. मनाये रे मानल्या त्या, मनाये रे मानल्या त्या. जैसी तैसी माया बरी, मानाई मागण्याचा, मानाई मागण्याचा. जैसी तैसी माय बरी, माना येरी मानल्या त्या. बाकीच्यांना तुम्ही माता माना,
पण आपल्या आईच्या प्रेमाची सर रंभेला येणार नाही. एखाद्या वेळेला आई मरण पावली म्हणजे तारुण्यात आपल्या बापाला गावातलं सल्लागार मंडळ भेटतं. ते गावोगावी मंडळ याच कामावर आहे. आतापासून तसंच राहता का पाटील ते मंडळ? अरे 32चं वय आहे, तोंडातून शब्द काढला तर अनेक मुलीच्या बापाची टपाले येतील. घ्या दुसरं उरकून. झालं. सल्लागार मंडळाचं ऐकून आपला बाप घोड्यावर बसला. लग्न झालं, ती नांदायला आली, इथपर्यंत ठीक आहे. पण काय झालं उत्तर शोधा. आपल्या बापाला बायको मिळाली, बाळाला माय नाही. विठ्ठल. बाळाची आई कोण? किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा केतुलापा. 9 महिने 9 दिवस. प्रेमाची व्याख्या काय आहे विठ्ठलराव? ज्याच्यात भय असेल ते प्रेम नाही. ज्याच्यात भय नाही त्याचं नाव प्रेम आहे. ना असं प्रेम निर्भय करणारं एकच पात्र जगात आहे, त्याचं नाव माय आहे. लेकरू आडवा आलं म्हणजे गडबडा 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 माय लोळते दवाखान्यात. डॉक्टर धर्मसंकटात गोंधळून जात आहेत. मावशी काय करू मी? इकडे दवाखान्याच्या ग्राउंडवर हातावर हात चोळत बाप येरझारा गाडतो. तिथं डॉक्टर येतात. पाटील धर्मसंकट आहे, 2 पैकी 1 जगल. बाळाची आई नाही तर बाळ, आणि लवकर सांगा, वेळ कमी आहे. पाटील म्हणतात डॉक्टर लेकरू गेलं तरी चालेल, मंडई जगवा. हे सहज शब्द असतात. त्यावेळेला डॉक्टर आत येतात. ते व्यथा बघवत नाही. ती मावशी गडबडा लोळते तेव्हा डॉक्टर म्हणतात माऊली, मी डॉक्टर असलो तरी मलाही आई आहे, अंतकरण आहे, पण मला धर्मसंकट आहे. काय करू? तुम्ही जगाल नाही तर तुमचं बाळ पाहिजे असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून बाहेर काढतो. बोला वेळ कमी आहे, लवकर सांगा. तेव्हा ती माऊली तुळशीची माळ दाखवते डॉक्टरला. हे पहा डॉक्टर, आमच्या माहेरची परंपरा, आमची आजी वारकरीण होती. खांद्यावर झेंडा घेतला की ज्ञानबा तुकाराम पंढरपूर, ज्ञानबा तुकाराम आळंदी. 12 दिवसाचं लेकरू झालं की माळ घालायची आजी. ही परंपरा आमच्या माहेरची. मी 12 दिवसाची होती म्हणे डॉक्टर, मला आजीनं माळ घातली. आजी मेली माझी. आजी मेली हो डॉक्टर, पण तुम्ही विचारता म्हणून सांगते. माझ्या आजीची, तुळशीच्या माळेची आणि माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते, मी मेली तरी चालल, माझ्या कुळाचा दिवा जगवा. डॉक्टर, याचं नाव प्रेम आहे. आणि जिला मरणाचंही भय नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून कौंसी है व चीज जो. अरे डेड बॉडी जवळ सगळे रडतात बरं का विठ्ठलराव, पण माय बरोबर ओळखायला येते नवीन माणसाला सुद्धा. कोण कसं रडतं, कशा पद्धतीनं रडतं, किती दिवस रडतं. जन्मभर रडते लेकासाठी, तिचं नाव माय आहे. जन्मभर तिच्या मुलाच्या वयाचा मुलगा बघितला की कालवा कालव हाक मारते, बाळू इकडे रे. आला, बस बेटा. काय मावशी लग्न झालं राजा? मला 2 मुलं आहे. लागली मावशी रडायला. का रडता मावशी? अरे माझा बाळून तू एकाच वर्गात शिकले बाबा, एका गोदडीत झोपले रे, एका डब्यात जेवले, एका खोलीत अभ्यास केला, एकमेकाला विसरले नाही. माझा एकुलता एक लग्नाच्या आधी अपघातात मेला. अरे तो असता तर मी नाही का वाड्याच्या दरवाजात 2 नातवंड खेळत बसली असती. जन्मभर रडते. जब तक जिये माता रोवे, बहन रोवे 10 मासा. जब तक जिए माता रोए, बहन रोए 10 मासा. जब तक जिये माता रोए, बहन रोए 10 मासा. जब तक जिए माता रोए, बहन रोए 10 मासा. तेरा दिन तक फिरिया रोवे, फिर घरे घर बासा. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिर जगत में ऐसा
जगत में कैसा नाता है, कैसा नाता है जगत में, कैसा नाता है, कैसा नाता है जगत में, कैसा नाता है। मन भूला भूला फिरे जगत में, कैसा नाता है, मन भूला भूला फिरे जगत में, कैसा नाता है, मन भूला भूला फिर जगत में कैसा नाता है, मन भूला भूला फिर जगत में कैसा नाता है। विठ्ठला थोडा उंच लागला रे भाऊ. ठीक आहे, मला नाही त्रास, पण तुझं तू बघून घ्या आता. जब तक जिये माता रोवे बहन रोवे 10 मासा. जन्मभर रडते तिला आई म्हणतात. डेड बॉडी जवळ जेव्हा बसतंय ना, भाऊ रडतो, पत्नी रडते आणि माय रडते. आता ओळखायचं कसं? हातात हात धरून प्रेताचे रडत असेल तर समजायचं तो भाऊ आहे. कोणताही भाऊ भावापासून बाहुबलाची अपेक्षा करतो. त्याला कळून चुकतं माझा पाठिंबा गेला, बाहुबल गेलं, भैया कुछ कम ज्यादा हुआ तो कौन दौडेगा. म्हणून भाऊ म्हणेगा पाठिंबा गेला आता कोणी नाही. बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. हे तुम्ही पहा तिथं हातात हात धरून रडतो भाऊ. पत्नी कपाळ बदलून रडते का? त्या डेड बॉडीकडे पाहून तिला पहिली आठवण कुंकुवाची. अहो तुमच्या नावाचं कुंकू लावत आली, आता कपाळाचं काय? म्हणून पत्नीचा हात लागतो स्वतःच्या कपाळाला. भाऊ रडतो तो प्रेताचे हात हातात घेऊन, पण माय रडते ना लेकाच्या प्रेताजवळ, तेव्हा स्वतःच्या पोटाला हात लावून. हे बारकावे लक्षात घ्या. स्वतःच्या पोटाला हात का लावते माय? तिला आठवण येते लेकाच्या प्रेताकडे पाहून, बाळा या पोटात 9 महिने 9 दिवस ठेवला होता तुला. एकच इच्छा होती राजा, तुझ्या खांद्या. आणि म्हणून त्या आठवणीनं पेट पकड कर माता रोवे, बाह पकड कर भाई, पेट पकड़ कर माता रोई, बाह पकड़ कर भाई, पेट पकड़ कर माता रोई, बाह पकड़ कर भाई, पेट पकड़ कर माता रोई, बाह पकड़ कर भाई, लपट झपट कर पिया रोए, हंस मेरा जाई, मन भूला भूला फिरे जगत में, कैसा नाता है, मन भूला भूला फिर जगत में कैसा नाता है, मन भूला भूला फिरे जगत में, कैसा नाता है, मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है। जब तक जिए माता रोवे बहन रोवे 10 मासा. 13 दिन तक त्रिया रोवे फिर करे गर्भासा. पेट पकड़ कर माता रोवे, बाह पकड़ कर भाई, लपट झपट कर त्रिया रोवे, हंस केला जाई. माय मेली म्हणजे तिच्या हातचे पदार्थ तुम्ही खा. साधी पिठलं भाकरी, चटणी भाकरी मायनं केलेली, पण अमृताला लाजवील अशी गोडी तिच्या पदार्थात असते. माय मेल्यावर ते पदार्थ जन्मभर तुम्हाला ती गोडी नाही मिळणार जे मायनं केलेले होते. का? मायनं लेकरासाठी नुसता स्वयंपाक केला नसतो, त्याच्यात आपलं प्रेम वतलेलं असते. म्हणून रोटी खाना माँ के हात की. एखाद्या वेळेला जर चांगले पदार्थ झाले ना, भाऊ भाऊ तुटून पडतात, काहीच ठेवत नाही.
आईसाठी काही राहिलं नसलं विठ्ठलराव तरी माय स्वयंपाकघरात 2 तांबे पाणी पिऊन समाधानानं बसते. मोठ्या मुलाला संशय येतोच की आम्ही सगळे भाऊ भाऊ जेवलो, आईला काही राहिलं नाही, म्हणून मोठा मुलगा स्वयंपाकघरात येतो तर 2 तांबे पाणी पिऊन माय समाधानानं बसलेली. मोठा मुलगा म्हणतो, आई सगळे आम्हीच खाल्लं ग, तुझ्यासाठी काहीच राहिलं नाही, तू उपवाशी आहे? नाही बेटा, मी उपवासी नाही. मग जेव्हा तुम्ही माझे लेकरं पोटभर जेवला ना तेव्हाच माझं पोट भरलं बाळा. याला माय म्हणतात. हा आनंद पुन्हा नाही. मी सांगून गेलो, कौन है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र मातेचं आहे. देवापेक्षा सुद्धा कारण एखाद्या वेळेला बापाचे उपकार फिटतील. विठ्ठलराव त्या दिवशी म्हणजे वांजळे बाबाने काढलं, कुठून काढलं काय माहिती. बापाचे उपकार फिटे काशी केल्या, मायेचे उपकार न फिटे काही केल्या. विठ्ठल 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 विठ्ठल. जर मुलगा संन्यासी झाला, 22 वर्ष वयाचा मुलगा, दीक्षा ग्रहण विधी संपला, मग तो भगवा वेश धारण करून मुलगा उभा राहतो. त्याच्या खांद्यावर तो संन्यासाचा दंड असतो, भस्म लावलेला, हातात कमंडलू आणि पायात खडाऊ. 22 वर्षाचा मुलगा दीक्षा संपन्न झाल्यानंतर त्याचा 65 वर्षाचा बाप त्याच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो. आणि 22 वर्षाचा संन्यासी मुलगा उजवा हात वर करून बापाला आशीर्वाद देतो, आयुष्मान भव. एवढं श्रेष्ठ पात्र जगात संन्याशाचं आहे. संन्यासी पंढरपूरला आला तरी डोकं विठ्ठलाच्या पायावर टेकवत नाही, खांद्यावरचा झेंडा तो दंड विठ्ठलाच्या चरणाला लावतो. एवढं श्रेष्ठ पात्र. जो विठ्ठला पुढे डोकं वाकवत नाही, त्याचा बाप पाया पडतो तरी हात वर करून आशीर्वाद देतो, त्याही संन्यासाला श्रेष्ठ पात्र. हे पहा, आई म्हणजे घरातली पंती असते बरं का विठ्ठलराव. आणि पंतीचा प्रकाश नसतो लाईट सारखा, पंतीचा प्रकाश नसतो, पण घराचं मंदिर करायची ताकद पंतीत असते, लाईट मध्ये नसते. हे लक्षात ठेवा. एकदा पंती विझली म्हणजे देवीची मूर्ती विसर्जन केल्यावर मंदिर उदास दिसतं, तसं माय गेल्यावर किती मोठा फोटो लावा घर भकास दिसतं. आता ती उणीव यांना जाणवत असेल ज्ञानदेव भाऊला. अरे तुमच्या कर्तृत्वानं तुम्ही खूप मोठे व्हा बरं का ज्ञानोबराया. तालुकाभर तुमच्या पाठीवर शाबासकीची थापही पडू द्या, पण बनूबाईच्या शाबासकीत जे प्रेम आणि स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून ज्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आम्हाला माहिती आहे, गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं लेकिन हर साल उसकी याद आती है. याचं नाव आहे पुण्यस्मरण. विठ्ठल 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 नाही तर एक सिद्धांत तुम्हाला माहिती आहे बरं का विठ्ठलराव, तुम्हालाही चांगलं माहिती आहे. शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी. फळे रसाळ गोमटी, 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 फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी,
रसाळे गोमटी. मग फार मोठा प्रश्न पुराणामध्ये आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळे गोमटी. अरे मग हिरण्यकश्यपू जर येड्या बाबळीचं झाड होतं तर त्याला प्रल्हादासारखा हापूस कसा लागला आहे ना प्रश्न. इकडे लिहितात शुद्ध बीजापोटी फळे रसाळे गोमटी. आणि मग हिरण्यकश्यपू बाबळीचं नाही येड्या बाबळीचं झाड, त्याला प्रल्हादासारखा हापूस लागावा. वास्तविक पहिले 3 मुलं होते, हा 4था धाकटा. पण ते 3 प्रसिद्ध नाही झाले विठ्ठलराव. मोठा लाद, दुसरा हनुल्लाद, तिसरा सल्लाद आणि सगळ्यात धाकटा प्रल्हाद. नाव लक्षात ठेवा. ही 4 मुलं हिरण्यकश्यपूची. लाद, अनुल्लाद, सल्लाद आणि प्रल्हाद. पण पहिले जे 3 होते ते प्रसिद्ध झाले नाही. याचं कारण ते बापासारखे होते. प्रल्हाद प्रसिद्ध का झाला? तो विरोधात गेला. ही पूर्वीपासूनची पद्धत आहे. विरोधक तेवढाच प्रसिद्ध होतो त्याच्या एवढा. हे चांगलं माहिती आहे माझ्यापेक्षा तुम्हाला. प्रल्हाद विरोधात गेला का? काय विरोध? नाव घेऊन येते देवाचे. ब्रीद हिरण्यकश्यपूचे. माझ्या राज्यात देवाचं नाव घेणाऱ्याचा शिरच्छेद करण्यात येईल हा कायदा बापाचा. विरोधात गेला धाकटा मुलगा आणि कायदाच तोडला. नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी. दया सोडवी नरहरी, दया सोडवी नरहरी, दया सोडवी नरहरी, दया सोडवी नरहरी. उचलून घेतला कडे बरी, उचलून घेतला कडे बरी, उचलून घेतला कडेवरी, उचलून घेतला कडेवरी. भक्ती सुखे निवाला, भक्ती सुखी निवाला, भक्ती सुखे निवाला, भक्ती सुखी निवाला. नाम बरवया बरवंता, 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 नाम बरवया बरवंता. नामेवरी भक्ती सुखे नाम प्रल्हाद उच्चारी. अरे बीज बोए बबुल का तो आम कहाँ से खाय. बाबळीचं झाड लावलं आणि किती व्यवस्थित निगा राखली तरी आंबा लागेल का? खरं सांगा. एका सुशिक्षित बेकारानं हा प्रयोग केला. कोण्या गावाला विचारू नका. काही काम नव्हतं त्याला. त्यानं ठरवलं जे जगात घडलं नाही ते करून दाखवायचं म्हणून येड्या बाबळीचं झाड लावलं. 3 वेळा पाणी बाबळीच्या झाडाला दिवसात. 18 फूट वाढलं आणि एकाच वर्षात येड्या बाबळीचं झाड. लोक चर्चा करायची म्हणजे तुळशीला पाणी घालत नाही आणि येड्या बाबळीला पाणी घालतं 3 वेळा. का रे काय तो म्हणला मला आंबाच लावायचा होता पण त्या दिवशी रोप उपलब्ध झालं नाही. मग ठरवलं जगात घडलं नाही ते करून दाखवायचं. त्याच दिवशी त्याच वेळेला त्याच खड्ड्यात मी येड्या बाबळीत झाड लावलं म्हणला. पण मला खात्री आहे माझ्या पुरत्या का होईना 4-2 कैऱ्या या झाडाला लागणार. कशाला? येड्या बाबळीला. आणि एका पाणी घालून मेला तरी कैरी लागणार नाही. मग काहीच फायदा नाही का? फायदा आहे ना. काय तू मेल्यावर एवढ्या सरपणात भागल पण कैरी नाही मिळायची. जर बाबळीचं झाड लावलं तर आंबा येत नाही त्याला. मग हिरण्यकश्यपू झाड बाबळीचं प्रल्हादासारखा हापूसचा आंबा का लागला? याचं उत्तर त्याची माय. मी याकरता आपली वेळ घेतली. त्याची आई जी कयाधू आहे. कयाधू प्रल्हाद उदरात आहे आणि इंद्र गरोदर अवस्थेमध्ये चोरून नेत होता कयाधूला. नारदाच्या आश्रमापुढून जात असताना नारदाचं लक्ष गेलं. थांब इंद्रा, ही महान पतिव्रता आहे. घाबरला आणि तिथेच कयाधूला सोडलं जी गरोदर अवस्थेत आहे. निघून गेला इंद्र. पण कयाधू नारदाच्या आश्रमात राहिली वास्तव्याला. मग नारदाच्या आश्रमात कोणतं गाणं चालू होतं? झिंग झिंग झिंगाट होतं का?
इतर श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 रात्रंदिवस नारायणाचं नामस्मरण नारदजीच्या आश्रमात गरोदर अवस्थेत कयादू परिणाम मायच्या पोटातल्या बाळावर सत्वर उच्चार प्रल्हादी सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता उद्धवाला धला कृष्णदाता हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना उद्धवाला धला कृष्णदाता उद्धवाला धला कृष्णदाता हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला प्रल्हादासारखा नामधारक हिरण्यकश्यपूच्या कुळात जन्माला आला. याला कारणीभूत हिरण्यकश्यपू नाही, त्याची माय असते. धन्यताची माया प्रसवली धन्यताची माया प्रसवली धन्यताची माया प्रसवली धन्यताची माया प्रसवली नारायण गाय नारायण ध्याय नारायण 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 गाय नारायण ध्याय नारायण धन्य त्याची माया प्रसवली धन्य त्याची माया प्रसवली धन्यताची माया प्रसवली धन्यताची प्रल्हादासारखा नामधारक जन्माला आला, त्याला कारणीभूत त्याची माय असल्यामुळे धन्यता आईला. धन्य त्याची माय प्रसवली. आता धन्य शब्दाच्या विरुद्ध धिक शब्द आहे. धिक धन्य विरुद्ध मराठीमध्ये धिक. बरं का, ही मृदंगाचार्याला चांगलं माहिती आहे. धिक दिक्तान 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 दिगितान
अरे पखवादामध्ये धिक्का आला त्याचं 1-2 मिनिटं सांगतो बरं का. विठ्ठलराव, तमाशातलं वाद्य आणि कीर्तनातलं इथे ब्रह्मरस सेवन करायचं आहे बरं का विठ्ठलराव. ब्रह्मरस, काही म्हणतील ब्रह्मरस कशा, ब्रह्म कारखान्यात घालून त्याचा रस काढायचा नाही, मग आनंदाचा रस. काही म्हणतील बाकीचे रस आम्हाला माहिती आहे, उसाचा रस, आंब्याचा रस, मोहाचा रस. लक्षात आलं असेल कीर्तन त्यांच्या. आणि तो रस घेण्याची साधनही आम्हाला माहिती आहे महाराज. उसाचा रस घ्यायचा असेल काचेचा ग्लास पाहिजे, आंब्याचा रस घ्यायचा स्टीलची वाटी पाहिजे, मोहाचा रस घ्यायचा असेल तर तुटक्या दांडीचा कप पाहिजे. हे मराठी कळते तुम्हाला. मोहाचा रस घ्यायचा तुटक्या दांडीच्या कपानं, उसाचा रस घ्यायचा काचेच्या ग्लासानं, आंब्याचा रस घ्यायचा स्टीलच्या वाटीनं. तसा ब्रह्मरस घ्यायचं साधन काय? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. ब्रह्मरस आवडी, सेवो ब्रह्मरस आवडीने, सेवो ब्रह्मरस आवडीने, सेवू ब्रह्मरस आवडीने. बरं का विठ्ठलराव, आवडीने हा ब्रह्मरस, सेवू ब्रह्मरस आवडीने. तिथे वाद्य आहे, तिथं ढोलकी आहे, तुंतुन आहे, मंजिरा. इथं लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, विना मृदंग आणि टाळ. पण वाजण्यातला फरक आहे, मी धिकवरून सांगतोय, धिक. तिथे ढोलकी वाजायला सुरुवात होती. तमाशा पाहून आलेली मंडळी बरीचशी आहे याच्यामध्ये, तसं काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. त्यांचंही तालासुरात असते. पहिलं गणेशाला वंदन करून तमाशा असतो. ओम नमो तुमोरेश्वरा गिरिज कुवरा पिता शंकरा रिद्धीच्या वरा दावगा पाव तुझ्या चरणी आमुचा भाव. मग रात्रभर उठू देत नाही ते. मग ढोलकी सुरू होतं. नरकुंडुब जाओ नरकुंडुब जाओ नरकुंडुब जाओ नरकुंडुब जाओ नरकुंडुब जाओ, ढोलकीचा बोल. नरकुंडुब जाओ नरकुंडुब जाओ नरकुंडुब जाओ, रात्रभर वाजते. पण कोणीच उठत नाही, कारण पुढच्या लोकांना वाटते अरे बिगर तिकीट डूब जाव असेल रे, आपण तिकीटा काढून आलो. मग ढोलकीला तुंतुन विचारतो कोण 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 कोण. ते रात्रभर तसंच वाचतं. कोण आणि काय प्रश्नचिन्हात आहे. तुंतुण्याचा प्रश्न ढोलकीला आहे. नरकुंडुब जा नरकुंडुब जा, कोण 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 कोण. मग मंजिरा येतो. सबजन 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 सबजन, बिगर तिकीट तिकीटवाले सबजन डूब जाओ. इथे धिकता नाही, धिकून वाढली. त्याचं कारण येशाम्न प्रीती, ज्याचं प्रेम भगवान श्रीकृष्णावर नाही. पखवाद म्हणतो धिक्तान 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 धिगतान सततम कथयंती कीर्तनस्य मृदंगा. त्याच्या जिन्याचा धिक्कार 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 धिक्कार. म्हणून धिक शब्द धन्येच्या विरुद्ध आहे. तुमचा पखवादात आला तो धिक. म्हणून इथे धन्य त्याची माय प्रसवली. कुठे कुठे धिक्कार सुद्धा केला. मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला. महाराज म्हणतात मुलगा नाही झाला. मग व्याले कुऱ्हाडीचा दांडा, व्याले कुऱ्हाडीचा दांडा, व्याले कुऱ्हाडीचा दांडा, व्याले कुऱ्हाडीचा दांडा. वरणच घाली तोंडा, 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 वरणच घाली तोंडा. व्याली कुऱ्हाडीचा दांडा,
कुऱ्हाडीचा दांडा. कुऱ्हाडीचा दांडा तर सर्व इतकी मंडळी पाठ आहे त्यांना. अध्यक्ष आहे कोण? वटवृक्ष. हे बिनविरोध अध्यक्ष आहे, त्यांचे बदलत नाही. डोळे झाकून उत्तर देऊ शकतो कोणी, फक्त प्रश्न विचारा. पशुचा राजा शब्द एकच येतो, सिंह. पक्षाचा राजा मोर. फळांचा राजा आंबा. दुसरं नाही, ते ठरलेलेच अध्यक्ष आहे, त्याच्यात बदल नाही. एकदा तसं झालं ना, बाकीचे फळे म्हणले हाच कसा अध्यक्ष आंबा, आपण काय कमी आहो का? त्यांनी अर्ज भरले, मी तिथंच होतो म्हणून सांगतो. जांभळ्यानं अर्ज भरला, द्राक्षानं, केळीनं, नारळानं, फणसानं, आणि सगळे मीटिंगमध्ये आले. अजून आंबा यायचा होता आणि यांच्या बाता सुरू झाल्या. यंदा निवडून आपणच येणार, यंदा अध्यक्ष आपणच होणार, यंदा अध्यक्ष आपणच होणार. चर्चा सुरू झाली. विठ्ठलराव श्रीफळ म्हणला अध्यक्ष मीच होणार, कारण प्रचाराला फोडण्यापासून निवडून आल्यावरही माझंच काम आहे. मला श्रीफळ म्हणतात, अध्यक्ष मीच होणार. मीटिंगमधलं चालू होतं, फक्त आंबा यायचा होता. फणस म्हणला काट्यावर नका जाऊ, काट्यावर फणसांगी काटे अमृताचे साठे, अध्यक्ष मीच होणार. द्राक्षी म्हणले बारीक बारीक आहोत म्हणून दुर्लक्ष करता का आमच्याकडे? 40 फूटचा रोड नाही पुरू देत. अध्यक्ष, मराठी कळते ना, अध्यक्ष आम्हीच होणार. जांभळ म्हणला कलरमुळे दुर्लक्ष करता का? सध्या 70% लोक डायबिटीसवाले आहे आणि सर्वांना आवड जांभळ्याची आहे, आम्हीच अध्यक्ष होणार. केळी म्हणाली महिला म्हणून दुर्लक्ष करता का? तुमचं काही काही उपयोगाला येतं, आमचं काहीच व्हायला जात नाही. खोडाचा कापूर होतो, फळाचं शिकरण होतं, पात्रावळीची गरज नाही, पानावरच जेवता येतं. एवढं उपयोगी आम्ही, अध्यक्ष मीच होणार. असं चालू असताना बरोबर 11:27 आंबा आला. या सर्वांनी आंब्याकडे पाहिल्याबरोबर नारळाच्या पोटातच पाणी झालं. द्राक्षानं बारीक तोंड केली, फणसाच्या अंगावर काटा आला, केळीनं तर खाली मान घातली, जांभळ तर पार काळे ठिक्कर पडलं. हे कळली मराठी तुम्हाला? शेवटी अध्यक्ष. मी का सांगतो तसं, वृक्ष आले घाबरले, महाराज वाचवा. कुऱ्हाडवालं जंगलात आलं. कुऱ्हाडवालं तुम्ही बघितलं? कुऱ्हाड हां, कुठं होते? त्याच्या वरच्या खिशात. घाबरू नका, खिशात कुऱ्हाड आहे ना, धोका नाही. अरे आपल्याच पैकी फितूर होऊन दांड्याच्या रूपात कुऱ्हाडीला मदत करत नाही तोपर्यंत वृक्ष जातीला धोका नाही. याला म्हणतात व्याली कुऱ्हाडीचा दांडा. असा जर मुलगा जन्माला आला तर तुकोबारा म्हणतात तो मुलगा नाही, कुऱ्हाडीचा दांडा. त्याचं काय होतं? त्याचं काय व्हायचं नंतर बघू, पण त्याला जन्माला आणणाऱ्या आईचं काय होतं? तुका म्हणे जाय, तुका म्हणे जाय, तुका म्हणे जाय, तुका म्हणे जाय. नरका भक्ताची माय, 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 नरका भक्ताची माय. हे तुका म्हणे जाय, नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय, माय नरका भक्ताची माय. तुका म्हणे जाय, नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय. तुका म्हणे जाय, नरका अभक्ताची माय. बघा डर ते करतं काय? जाय तिकडे पिढी लोका. मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा नाही, मग
तव तो झाला भांड झाड चोरटा शिंदळ तव तो झाला भांड झाड चोरटा शिंदळ झाला भांड झाड चोरटा शिंदळ तव तो झाला भांड झाड चोरटा शिंदळ देखोनी हरकले पुत्र झाला मने भांड पुत्र झाला मने भांड तव तो झाला झाड चोरटा शिंदळ तव तो झाला भांड झाड चोरटा शिंदळ तव तो झाला भांड झाड चोरटा शिंदळ तव तो झाला भांड झाड चोरटा तव तो झाला भांड चहाड चोरटा सिंदळ. मग अशा पुत्राला जन्माला आणणाऱ्या आईचं काय? तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. मग भक्ताच्या मायेचा जर धिक्कार केला तर नामधारकाच्या मायेला धन्यता का देणार नाही? नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली. पण ठीक आहे, पण महाराज नामधारक जिच्या पोटी जन्माला आला त्या माऊलीला तुम्ही धन्यता देता. हो, पण नामधारकाबद्दल काय मत आहे? अरे तोही धन्यच आहे. धन्य महाराज जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले संसारी महाराज जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले संसारी झेंडाते अंधारी नारायण झेंडाते अंधारी नारायण नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण गाय जे ध्याती अंतरी नारायण जे ध्याती अंतरी नारायण 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 गाय नारायण ध्याय नारायण गाय नारायण ध्याय. मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल बरं का विठ्ठलराव. आता संप्रदायाबरोबर भजन घेऊ, नियोजित वेळेमध्ये आपण पूर्ण करू आणि मग त्याच्या पुढे कीर्तन संपल्यावर निवेदक सांगतील तसा शिस्तबद्ध पुढचा कार्यक्रम होईल. कोणीही श्रोते मंडळींनी उठायचं नाही, फक्त आम्हाला परवानगी असेल, कारण मला संध्याकाळपर्यंत नागपूर गाठायचं आहे. आणि काल नाशिकला होतो, हा विठ्ठल बाबा ऐके ना, तरी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घडाई दुरुस्त करणे. इथं आलो तेव्हा 10 मिनिट 10ला कमी होते. मी 12ला तुम्हाला मोकळे करतो. कोणी उठायचं नाही. शेवटून आलेल्यानंतर अजिबात उठायचं नाही. एकदा हात वर करा. शूटिंगवाले एवढे हात घे भाऊ, एवढे हात. हे सगळे वर ये वाटल्यास वर ये. सगळे फोटो घ्या रे, मोठे मोठे लोक आहेत. ते पुन्हा हात वर असं एवढे एवढे ते पा शेवटपर्यंत तिकडे पाय कसं पंढरपूर वाटतं इकडे आई बहिणी. आणि एका तालात भाषणाच्या टाळ्या नाही, भजनाच्या. विठोबार
हात वर हा, शाबास. थांबा. चालू दे हात वर हा असं. हा हा जरा दाखव. शाबास. वा एवढं शूटिंग करे भाऊ. हा आनंद टाटा बिर्लाल नाही. बनूबाईच्या डोळ्याला धारा लागल्या असं स्वर्गात की आमच्या लेकरानं केवढा कार्यक्रम घडून आला. आता चला पार कुमार नारायण जाय नारायण गाय नारायण जाय देहात अंतरे देहात अंतरे देहात अंतरे देहात अंतरे नारायण नारायण यन गाय नारायण गाय धन्य त्याची माया धन्य त्याची माया धन्य त्याची माया प्रसवली प्रसवली नारायण गाय नारायण जाय नारायण गाय नारायण जाय धन्य त्याची माया धन्य त्याची माया धन्य प्रसवली प्रसावली नारायण गाय नारायण गाय नारायण ध्याय नारायण धन्य गाय त्याची माय प्रसवली प्रसवली धन्य त्याची माय हे धन्य धन्य त्याची माया प्रसावली धन्य त्याची माय धन्य त्याची माय धन्य त्याची माय प्रसवली नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण
त्याने त्याची माय प्रसवली. नामधारक पुत्र जिच्या पोटी जन्माला आला त्या आईला धन्यता. नवे नाम घेणारा पुत्र त्यालाही धन्यता. धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण. आपण ज्याला संपत्ती समजतो ती संपत्ती नाही आणि विपत्ती म्हणतो ती विपत्ती नाही. मग विपदो नैव विपद संपदो नैव संपदः. विपद विस्मरणम विष्णू संपन्न नारायण स्मृती. भगवंताचं विस्मरण याला विपत्ती म्हणतात आणि भगवंताचं स्मरण याचं नाव संपत्ती आहे. म्हणून राजाही जेवण करतो ना आमचा फाटका वारकरी जेवण, पण दोघाच्या जेवणामधला फरक आहे. राजा खाय बर्फी पेढा जिलेबी मंगाय के, पण साधू खाय रुखा सुका भोग लगाय के. आमचा फाटका वारकरी आळंद देऊन निघाला पंढरीला, म्हणजे नीरा नदी लागली, आंघोळ करतो, तिथल्याच दगडावर बसून नित्यनेम करतो. सकाळी पडसीतली भाकरी काढतो, ताटात टाकतो, ताटच वाजतं. अशी भाकरी 8 दिवसाची वाढलेली, मुखात दात नाही, भाकरी चावत नाही, भाकरीचा भुगा करतो, त्याच्यात पाणी ओततो, मुरू देतो, एक तुळशीचं पान घालतं त्याच्यात. पंढरपुराकडे पाहून डोळे मिटून डबडबल्या डोळ्यानं पांडुरंगाला प्रार्थना करतो, विठ्ठला या जेवायला. भाकरी 8 दिवसाची, भुगा केला आणि पाणी ओतून तिला त्याच्यात तुळशीचं पान. साधू खाय रुखा सुका भोग लगाय के. तान भुके चित्ते तान भुके चित्ते तान भुके चित्ते तान भुके सदा देव आठविते सदा देव आठविते सदा देव आठविते सदा देव आठविते सदा देव आठविते. तान भुके चित्ते हो तान भुके चित्ते सदा देव आठविते सदा देव आठविते. तहान भुके चित्ती सदा देव आठविती. म्हणून तुका म्हणे धन ज्याचे निज नारायण. देवाला विसरणं ही विपत्ती आहे, तर त्याचा आठव करणं ही संपत्ती आहे. सर्वांना माहिती आहे, सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला. पत्नीच्या सांगण्यावरून सुदामजी द्वारकेला गेला. वेळ कमी असल्यामुळे पोहोचला सुद्धा. चलत चलत पहुँच गए द्वारकापुर धामा. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. गाते चले मन में हरे कृष्ण रामा. तंडुल की पुटली बगल में दबाए. लोटावर दोरी गले लटकाए. गुडघ्याच्यावर धोतर आहे, मडकटलं पागोट डोक्याला, अंगात नाही सदरा, फुटका लोटा तुटक्या दोरीनं, मोडकी काठी हातात आहे. आणि जेव्हा द्वारपालाने अडवलं, का जा रहे, मित्र को मिलना है, मित्र को. ते द्वारपाल हंसू लागले, बोले कौन? और तुम्हारे द्वारकाधीश है ना भैया, वो मेरा बाल सखा है. अरे क्या बकवास करते हो, बाल सखा नहीं लंगोटिया यार है.
एक संग रहते थे, एक संग खाते थे, सोते थे, विद्या पढ़ते थे, गुरु ग्रह तब की बात है। एक दिन नहीं दिखा तो मेरा कृष्ण पूरे जंगल में सुदाम सुदाम करके रोता था, बहुत प्यार करता है। द्वारपाल प्रारब्ध का खेल है, वो द्वारका का राजा हुआ, मैं झोपड़े में रहता हूं। तो आपका पूरा पता बताओ। अरे पूरा पता बताने की जरूरत नहीं, भगवान को कहो कि तेरा सुदाम आया। जेव्हा वर्णन केलं, शीश पगा न जगात नपे, प्रभु जाने को आए, बसे कही ग्रामा, धोती पटेशी लटे दुपटी, अरुपाय उपाह नके नहीं, सामा द्वार खड़ोदी दुर्बल रेखे चाशो तो वसुधा अभिरामा, पूछे दीन दयालो को धामा, बताओ तो अपनो नाम सुदामा। सुदाम शब्द ऐकला, उठे श्याम दौडे नंगे ही पैरो। एवढ्या लवकर का धावला कळलं तुम्हाला? जेव्हा सीना में सीना मिलाकर के रोया, पुकारा कि रुक्मिणी गरीब आ गया। आणि द्वारकेला द्वारकाधीश भगवान कृष्ण विचारतात, कैसे हो सुदामा? जरा विचार करा, फुटका लोटा, मुडकी काठी, मळकटलं डोक्याला फागोट, अंगात नाही सदरा, पायात काही नाही, गुडघ्याच्या वर धोत्र, जगाचा बाप विचारतो द्वारकेत, कैसे हो? मानो या मत मानो काना, लेकिन इस समय पूरी दुनिया में तेरे सुदाम जैसा धनवान दूसरा कोई नहीं। आता धनवान, हाँ, धनवान की परिभाषा भूल गई क्या गोपाल? अरे सांदीपानी गुरुदेव क्या बोलते थे बच्चे लोग? अरे संपत्ति संपत्ति नहीं, विपत्ति विपत्ति नहीं। भगवान को भूल जाना ये विपत्ति है, और भगवान की याद रखना ये संपत्ति है। जब से तू विद्या पढ़ के गया ना गोपाल, उस दिन से आज तक तेरे सुदाम का, तेरे याद के बिगर एक दिन भी नहीं गया रे गोपाल। तो मेरे जैसा धनवान कौन हो सकता है? म्हणून धन्य महाराज जन्मले संसारी। कोण? जे ध्याते अंतरी नारायणा, जे नारायणाचं नाम चिंतन त्यांना धन्यता। आणि असा नामधारक ज्याच्या पोटी जन्माला आला त्या आईला धन्यता। धन्य त्याची माय प्रसवली। एक लक्षात घ्या, अभक्त जन्माला आला तो 42 कुळ नरकाला जातात। मायच्या पाठीमागच्या 14 पिढ्या, बापाच्या मागच्या 14 आणि याच्या पुढच्या 14, बुडती 42 जाती नाक का। पण नामधारक जन्माला आला तर आईच्या मागच्या 7 कुळाचा, बापाच्या मागच्या 7 कुळाचा आणि याच्या पुढच्या 7 पिढ्याचा 21 पिढ्याचा उद्धार। प्रसवलितया कुळाचा उद्धार, प्रसवलितया कुळाचा उद्धार, प्रसवलितया कुळाचा उद्धार, प्रसवलितया कुळाचा उद्धार। तो तर निर्धार नामा मने नारायण गाय, नारायण दाय, नारायण गाय, नारायण दाय, नारायण निर्धार नामा मने नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय। प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरे निर्धार नामा म्हणे। तो तरतो यात नवल नाही, तया कुळाचा उद्धार। नामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला, सावता बाबाचा, आणि वंश उद्धरीला माळियाचा। म्हणून प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरे निर्धार नामा म्हणे। नारायण गाय, नारायण ध्याय, धन त्याची माय प्रसवली। ज्या माऊलीच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आहे। स्वर्गीय मातोश्री बनूबाई सोमाजी बरकडे त्यांचे सुपुत्र ज्ञानोबाराय आणि खासूबाई आप्पासाहेब गोपणे यांच्याद्वारा हे विठ्ठल महाराजांच्या माध्यमातून निमंत्रण मिळालं। अतिशय सुंदर नियोजन केलं। भागवा भागवी नाहीन काट कसर नाही। श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसं ज्ञानदेवजीनं आपल्या मातोश्रीचं पुण्यस्मरण। सुंदर मंडप, एक नंबर साऊंड सिस्टीम कोणाची असेल त्याला धन्यवाद, माझ्या परिचयाचा नाही पण एक नंबर।
हे सर्व टाळकरी महाराज, इकडचे छोटे छोटे साधक, आळंदीहून आलेले साधक, दोन्ही मृदंगाचार्य, उभे असलेले चारही गायनाचार्य, भालदार, चोपदार, ऐश्वर्य संपन्न, शूटिंगवाले, फोटोग्राफर, तुम्हालाही धन्यवाद. अतिशय सुंदर नियोजन ज्ञानोबा रायांनी केलं. त्यांना आणि त्यांच्या परिवाराला धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन विविध क्षेत्रातील सर्व मोठी मोठी मंडळी, त्यांचे नातेगोते लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून बरकडे परिवाराच्या वतीनं श्रोते मायबाप्पालाही धन्यवाद देतो. फुलं सर्वांना मिळालेली आहे. आपण फुलाचा अभंग म्हणू, फुलं टाकण्यात येईल. मग माऊलीचं भजन, नंतर जय विठ्ठल आरती होईल. सर्व टाळकरी महाराज खाली बसतील, बसलेल्यातलं एकही उठणार नाही. आणि मग निवेदक माईकवर येतील, ते सांगतील तसा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध पुढचा कार्यक्रम होईल. शेवट तो भला, शेवट तो भला, माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ, माझा भाऊ गोड आलो निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा, भेटी रखमाईच्या भेटी रखमाईच्या भेटी रखमाईच्या भेटी रखमाईच्या भेटी रखमाईच्या भेटी रखमाईच्या वरा परिहार झाला, परिहार झाला, अवघ्या दुःखाचा मागे, अवघ्या दुःखाचा मागे, अवघ्या दुःखाचा मागेला, अवघ्या दुःखाचा मागेला, अवघ्या दुःखाचा तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, अरे आता घेऊन रे, गेली आता आता घेऊन रे, गेली आता घेऊन रे, गेली आता, गेली आता